मित्रांनो, आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठी क्रांती कधी आली माहितीये? जेव्हा आपल्या आईबाबांच्या हातात स्मार्टफोन आला. आम्ही लहान असताना बाबा म्हणायचे, मोबाईलमध्ये डोकं घालू नकोस, डोळे जातील. आज तेच बाबा रात्री 2 वाजेपर्यंत मोबाईलची ब्राईटनेस फुल करून काकड आरती बघत असतात. त्यांच्या डोळ्यांना काही होत नाही, कारण त्यांच्या मते भक्तीमध्ये शक्ती असते. आणि आपली आईसाठी व्हॉट्सॲप हे संवाद साधण्याचं साधन नाहीये, तर ते सकाळचा पेपर आहे. सकाळी उठल्या उठल्या ती असा मेसेज पाठवते, शुभ प्रभात, हे 10 लोकांना पाठवा, आज काहीतरी चांगलं घडेल. मी आईला म्हटलं, आई हे 10 लोकांना पाठवून काही होत नाही. तर आई म्हणते, होतं रे, मी पाठवलं म्हणूनच तर गॅसचं सिलेंडर वेळेवर आलं. आता या लॉजिकला काय उत्तर देणार? दुसरी गोष्ट म्हणजे फॅमिली ग्रुप. फॅमिली ग्रुपवर कोणीतरी एक काका असा असतो ज्याला जगातील सर्व घडामोडींची बातमी आधीच लागते. तो मेसेज टाकणार, महत्वाची सूचना, रात्री 12 नंतर व्हॉट्सॲप बंद होणार आहे, हा मेसेज सर्वांना फॉरवर्ड करा. अरे काका, व्हॉट्सॲपचा मालक मार्क झुकरबर्ग अमेरिकेत झोपला असेल, पण आमचे काका इकडे त्याची काळजी करत बसलेत. आणि सगळ्यात डेंजर प्रकार म्हणजे व्हिडिओ कॉल. आईला व्हिडिओ कॉल केला की कॅमेरा तिच्या चेहऱ्यासमोर नसतो, तो असतो छताच्या पंख्याकडे किंवा तिच्या कानापाशी. मी म्हणतो, आई तुझा चेहरा दाखव. ती म्हणते, अरे दिसतं तर आहे, तू माझा ऐकतोयस ना, बस झालं. म्हणजे तिला वाटतं हे फोन नाही तर शक्तिमानमधलं टेलिपथी चाललंय. शेवटी एक सांगतो, काहीही झालं तरी त्यांचे ते गुड मॉर्निंगचे फुलांचे फोटो बघितल्याशिवाय आपला दिवस पूर्ण होत नाही हे मात्र नक्की.